जामनेर तालुक्यातील बिलवाडी ग्रामपंचायतीला महावितरणानं दिला मोठा दणका। ज्ञानपंख 24 न्यूज लाईव्ह चॅनलचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी राहुल सपकाळ यांनी केलं स्ट्रिंग ऑपरेशन। ही बातमी आहे जळगाव जिल्हा प्रतिनिधी राहुल सपकाळ यांच्याकडून। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावाजवळील बिलवाडी गावातील ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय बिलवाडी यांना अनधिकृत वीज चोरी प्रकरणी भारतीय विद्युत कायदा 2003 कलम 126 135 नुसार दंडनीय अपराध असल्यामुळे 31,090 रुपयांचा दंड देण्यात आलाय। जामनेर तालुक्यातील बिलवाडी या गावाच्या ग्रामपंचायतीनं महावितरण विभागाच्या डोळ्यात धूळफेक करत चक्क वीज बिल थकीत असल्यामुळे त्यांचा आकडा टाकून मोठ्या प्रमाणात वीज चोरी करत असल्यानं ज्ञानपंख 24 न्यूज लाईव्ह चॅनलचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी राहुल सपकाळे यांनी स्ट्रिंग ऑपरेशन करून सदर प्रकरण उघडकीस आणलं। विशेष म्हणजे सरपंच हा गावचा प्रथम नागरिक असतो, पण तोच सरपंच असलेला गावचा प्रथम नागरिक आणि ग्रामपंचायत अधिकारी आपल्या पदाचा जर दुरुपयोग करून वीज चोरी करत असतील तर गावाला हे काय संदेश देतील हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय। या बिलवाडी वीज चोरी संदर्भामध्ये गेल्या एप्रिल महिन्यापासून दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी राहुल सपकाळे यांनी जाधव नावाचे ग्रामपंचायत अधिकारी यांना फोन करतायत। मात्र सदरील ग्रामपंचायत अधिकारी जाधव हे फोन उचलायला तयार नाहीयेत। सदर प्रकरण हे ज्ञानपंख 24 न्यूज लाईव्ह चॅनलचे महावितरण विभागाच्या लक्षात आणून दिलं, तेव्हा महावितरण विभागानं सर्व शहानिशा करत बिलवाडी ग्रामपंचायतीला मोठा दणका देत चक्क 31,090 रुपये एवढा दंड आकारलाय। आणि हा दंड आकारल्यामुळे भविष्यात अशा वीज चोरी करण्यापासून आता ग्रामपंचायत आणि नागरिक सावध होतील आणि जर कोणी अशा वीज चोरी करत असतील तर त्यांच्यावर अशाच पद्धतीनं कारवाई केल्या जातील, असं सुद्धा महावितरण विभागानं ज्ञानपंख 24 न्यूजशी बोलताना सांगितलं। या बिलवाडी गावातील नागरिक म्हणतात की गेल्या 1.5 महिन्यापासून सध्या ग्रामपंचायत अधिकारी हे ग्रामपंचायत मध्ये येतच नाहीये आणि फोनही उचलत नाहीये। आम्हा गावकऱ्यांना ग्रामपंचायतीचे काही प्रमाणपत्र किंवा इतर काही कामे असतात, मात्र ग्रामपंचायत अधिकारीच ठिकाणावर नसल्यानं आमची कामं खोळंबली जातात। आमचं काम कसं करायचं असं नागरिक आता प्रश्न विचारतात। सदरील बेजबाबदार ग्रामपंचायत अधिकारी यांना आता कायद्याचा धाक उरलेला नाहीये। सदर वीज चोरी प्रकरणी महावितरण विभागानं सुद्धा सदर सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। त्यानुसारच महावितरण विभागानं नागरिकांची ही मागणी आणि वीज चोरी प्रकरणी सदर ग्रामपंचायत विरुद्ध मोठी दंडात्मक कारवाई केल्यामुळे परिसरामध्ये वीज चोरी करणाऱ्यांमध्ये आता दहशत पसरली आहे।